नमस्कार मित्रांनो, कोकणी मार्केटच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की ॲक्च्युली मी राहतो गॉगरमध्ये. तर गॉगर म्हणालो तर उतरायला लागतं तर ते म्हणजे चिपळूणला. तर मग असं आपण नेहमी जात असतो मुंबई ते चिपळूण. तर चिपळूण बोललं तर चिपळूणच्या अगोदर येते खेड. ओके, तर खेड आणि चिपळूण याच्या दरम्यान आपल्याला उतरावं लागतं. तर मग आपण दारात असतो तर आपण नेहमी बघता बघता आपल्याला दिसून जातं हे म्हणजे अविस्मरणीय असं दृश्य. त्यात परत एक नदी आहे ती. तर मी बोललो का नाही आपण एक कॅमेऱ्याने ते टिपून एक आठवण म्हणून ठेवावी. तर अशा प्रकारे मी एक व्हिडिओ बनवते छोटीशी खेड ते चिपळूणच्या दरम्यान असलेलं जे निसर्ग आहे ते. तर त्याच्यामध्ये मध्ये बोगदे पण आहेत, त्यातून मस्त निसर्ग वगैरे खूप छान दिसतंय. तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघा, तर हा एक पहिला बोगदा आणि जस्ट बोगद्यातून बाहेर आलो आणि हे बघा अविस्मरणीय असं दृश्य आहे. पूर्ण निसर्गमय वातावरण आहे. आणि ॲक्च्युली मी आता चाललोय तर ती लावणीची वेळ आहे, त्याच्यामुळे पावसाचं सीझन आहे. तर निसर्ग एवढं फुलून आलं आहे ना, त्याचा कलर बघा. आणि त्यातल्यात परत ही पटरीच्या सोबत चालणारी नदी. तर नदी ही गोड्या पाण्याची आहे माझ्या माहितीनुसार तरी. तर खूप नशिबान लोक आहेत जे या नदीच्या काठी बसतात. आणि त्यातल्यात मध्येच आहे ना अजून एक दुसरा बोगदा आला, तर त्याच्यामध्ये बघा काम चालू होतं त्यांचं. तर हे बघा अशा प्रकारे जेव्हा गाडी आली तेव्हा अशी ती बाजूला रिग आले. जसं आपल्या कोंबडी कशी पावसातून वशिरेला रिगतात. ॲक्च्युली मी कोकणी आहे तर कोकणी भाषेत जरा बोलते. तर तुम्ही कोकणात असाल तर तुम्हाला कळेल की मी काय बोलते, वशिरी, रिगणे वगैरे वगैरे. तर तुम्ही कोकणी नसाल तर माझ्या आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. ह्याच्यावरती कोकणातल्या रिअल व्हिडिओ बघायला मिळतील तुम्हाला. तर चला परत आपण ह्या व्हिडिओकडे वळूया. तर अशा प्रकारे तर हे बघा, हे काय आहे, हे आहेत ना केळीसारखी जी पानं दिसत आहेत ते ॲक्च्युली चवळीची पानं आहे. तर हे जर तुम्ही कोकणी असाल तर तुम्हाला माहीत आहे चवळीची पानं काय असतात. तर याचा आपण वापर आहे ना डेली जीवनामध्ये करतो. हे मोस्टली पावसाच्या वेळी उगवतात. असं वर्षाचे 12 महिने नसतात, जसं की केळी वर्षाचे 12 महिने असतात. बट ही चवळीची पानं पावसातून तेवढी उगवतात. ह्याची शेती वगैरे करत नाही, कारण का ह्याचा शेती नाही करत. हे जस्ट पावसातून असं कुठेही उगवतं, कुठेही म्हणजे जिथे त्यांची जागा आहे तिथे उगवतं. तर ही थोडीशी माहिती झाली. आणि हे बघा, हे बहुते अशा प्रकारे आहे ना त्याला आतूनचे POPचं हे केलं आहे. आणि अजून खूप सारं बोलण्यासारखं आहे, पण आता अजून काय सांगू शकतो मी तुम्हाला. अजून काही नाही सांगू शकत. फक्त तुम्ही निसर्ग बघा, निसर्ग काय पांढरं शुभ्र आभाळ दिसतंय. आणि ही नदी तर फुल क्रेझी आहे. बाजूला तर माळांची झाडं वगैरे वगैरे. आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे एवढं वातावरण खतरनाक दिसतंय ना की काही बोलू तुम्हाला. वा वा वा, हे बघा काय व्ह्यू आहे यार. वाटतंय की जावं या नदीत आंघोळ करावी म्हणजे पोहावं यार नदीत. किती छान आहे यार, क्रेझी वाटते. उडी मारावं याच्यात डुबुक वरतून ट्रेन पण डायरेक्ट. आणि व्ह्यू तर बघा भाई, काही क्रेझी व्ह्यू आहे यार.
तर मित्रांनो, अशा प्रकारे हा आपला खेड ते चिपळूणचा प्रवास होता. त्याच्यामध्ये दिसणारी नदी आणि निसर्ग दाखवण्याचा प्रयत्न केला. तर व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनल विजिट करा. ॲक्च्युली हा आपला कंटेंट नाही आहे, बट बोल एक आठवण म्हणून व्हिडिओ काढून ठेवावे. आणि आपला कंटेंट हा आहे की कोकणातल्या रिअल व्हिडिओ, जसं की तुम्ही चॅनल विजिट केल्यावर तुम्हाला कळेल. तर फायनली आता आपण पोचलो आहोत चिपळूणला आणि व्हिडिओला आपण इथे संपूया. बाय बाय. भेटू आपण कोकणातल्या रिअल कंटेंटच्या व्हिडिओमध्ये. आणि चॅनलला नक्की विजिट करा. चॅनलला खूप रिअल कंटेंट आहे. व्हिडिओज आवडल्या तर नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय. मम्मी कुठं? हा खालती चल चल. पुन्हा चल तू इकडनं चल. इकडनं पायरी आहेत.